दौलताबाद घाट परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील एका पुजाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत असून ही संपूर्ण घटना 5 मे रोजी दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आलीय. आणि विशेष म्हणजे हा प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी मंदिरात आला होता. मात्र मंदिरात प्रवेश करताना त्याने सॉक्स न काढल्याने पुजाऱ्याने त्याला टोकले आणि याच कारणावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. हा वाद काही क्षणातच चिघळला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले, ज्यामध्ये संबंधित व्यक्तीने पुजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित व्यक्तीने स्वतःला वाहतूक पोलीस असल्याचे सांगितल्याचा दावा पुजाऱ्याने केला आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. किरकोळ कारणावरून घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवनवीन घटना घडामोडीसाठी बघत रहा न्यूज मराठवाडा. आपल्या मंदिराचं नाव चैतन्य महाकाली मंदिर, गुरु गोरखनाथजी का धुना. अचानक एक 5-6 जणांची पार्टी आल्याच्या नंतर ते मध्ये गेले, दर्शन करायला लागले. मी काहीच त्यांना बोललो नाही, काय नाही, मी पडेलच राहिलो. परंतु दर्शन केल्याच्या नंतर त्यांच्यातला जो मुख्य व्यक्ती होता तो इकडे आला आणि मी त्याच्या पायामध्ये सॉक्स पाहिले. मी म्हणलं, साहेब हे सॉक्स बाहेर काढायचे असते. ते म्हणे का? अरे म्हणलं, बाबा हे हातानं पुसावं लागतं. ते म्हणे हातानं नाही, तुम्ही पोचानं. म्हणलं एवढं पोचा घ्यायच्या नाही, आम्ही हातानं पुसतो. पण बस एवढं झालं. मला म्हणे भाषा आहे का म्हणजे तुझी बोलण्याची? आता मला अरे तुरेची भाषा बोललं. मी हेच सांगितलं की म्हणलं, बाबा तुला जर एवढं लागलं तर मग सॉक्स काढून यायची आतमध्ये. बस तेवढं शब्द खूप झाले. तो डायरेक्टली माझ्यावर तिथंच आला, म्हणजे मला पायानं तिथंच तुडीणार होता तो. बस एवढं बोललो मी त्याला. हे पण बोललो की बाबा म्हणलं बाहेर नियम लावलेले, चल मी फलक दाखवतो. मग मी तिथून उठून बाहेर आलो, ते फलक दाखवायला लागलो. आणि ती नियमावली पहिले वाचते. म्हणे मला कायदा दाखवू नको, मी खुद पोलीसवाला आहे म्हणे, मी कायदा बिदा मला नाही, मी संघ घेऊन फिरतो म्हणे कायद्याला. आणि मग तेवढं बोलण्यासाठी आम्ही बाहेर आलो. तर आल्यानंतर तुम्हाला झटायला लागला. झटत असताना मी त्याच्यापासून बाजूला सरकलो तो पुन्हा माझ्या अंगावर धावून आला आणि मला मारायला सुरुवात केली. आडवं पाडलं. मग त्या ठिकाणी त्यांनी मला पाडल्याच्या नंतर ते लातान बुक्क्याने मला मारायला लागले. की एवढं मारलेलं आहे की माझं हे तोंड सगळं इथं सुजून गेलं, वाकडं पण झालं. आणि इथं हे काय सगळे माझ्यावर वार केलेले त्यांनी छातीवरती. हे पहा, हे सगळे वार केलेले. ही दाढी धरून धरली होती, हिची बी सुद्धा अंगावर होऊन राहिली. आणि इथं मारल्यामुळे हे पूर्ण सुजलो, म्हणजे मला हे दाबाडासोबरती करता येणार नाही. त्याच्यामध्ये सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. जवळजवळ 1-1.5 घंटा मला मारायला लागले. नंतर मारून तो एकटा खाली पळून चालला गेला. मग गेल्याच्या नंतर नेमकं कसं आहे, आता माझी मुलगी या ठिकाणी जान आई जवळच होती. मी यांना दोघीला सोडून मला इथून हालता पण येईना नाही. आणि त्यांनी ते संधीचा फायदा घेऊन ते लोक निघून गेले.